तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 34 सॉल्व करणार आहे. द बॉब ऑफ सिम्पल पेंडुलम परफॉर्म एस ए जम्प इन एअर विथ पिरियड टी. तर एक बॉब दिलेला आहे सिम्पल पेंडुलमचा, जो सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतोय आणि त्याचा टाइम पिरियड टी इतका आहे. अँड इन वॉटर विथ अ पिरियड T1. तर वॉटरमध्ये त्याचा टाइम पिरियड किती आहे T1. रिलेशन बिटवीन टी अँड T1 इज. तर आपल्याला रिलेशन फाईंड करायचं टी आणि T1 मधलं. तर हा क्वेश्चन 2021ला आलेला होता आणि 2016ला पण आलेला होता. ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे तुम्हाला निग्लेक्ट फ्रिक्शन ड्यू टू वॉटर. तर वॉटरमुळे जे फ्रिक्शन होणार आहे ते आपल्याला निग्लेक्ट करायचं. डेन्सिटी ऑफ द बॉब इज 9 / 8 × 10³ kg/m³. त्या बॉबची जी डेन्सिटी आहे ती 9 / 8 × 10³ kg/m³ इतकी आहे. अँड डेन्सिटी ऑफ वॉटर इक्वल टू 1000 kg/m³. आणि आपल्या वॉटरची जी डेन्सिटी आहे ती आहे 1000 kg/m³. तर याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए, ते आहे T1 = T. बी ऑप्शन आहे T1 = 3T. सी ऑप्शन आहे T1 = 4T. आणि डी ऑप्शन आहे T1 = 2T. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, तर या क्वेश्चनला आपण सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक बॉब दिलेला आहे सिम्पल पेंडुलमचा आणि जो सिम्पल हार्मोनिक मोशन करतोय पण एअरमध्ये, आणि त्याचा टाइम पिरियड दिलेला आहे टी इतका. ओके, तर एक सिम्पल पेंडुलम दिलेला आहे, तर त्याचा टाइम पिरियड टी इतका दिलेला आहे. आपल्याला टाइम पिरियड किती दिला आहे तर टी इतका त्याचा टाइम पिरियड दिलेला आहे. पण तो कशामध्ये दिलेला आहे तुम्हाला एअरमध्ये. आणि एअरमध्ये जर टाइम पिरियड घेतला सिम्पल पेंडुलमचा तर तो असेल T = 2π √L / G. G इज द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. याला आपण इक्वेशन 1 कन्सिडर करू. आणि हा कुठे तर एअरमध्ये. आता दुसरं दिलेलं आहे इन वॉटर. त्याच पेंडुलम आता कशामध्ये घ्यायचा वॉटरमध्ये विथ टाइम पिरियड T1. तर त्याचा टाइम पिरियड जो आहे तो किती येतं T1. तर आपल्याला रिलेशन फाईंड करायचं टी अँड T1 याच्यामध्ये रिलेशन ऑब्टेन करायचं आहे. मग आज T1 जो आहे तो टाइम पिरियड आहे कशामध्ये तर वॉटरमध्ये. मग T1 = 2π लेंथ तर त्याची बदलणार नाही, पण त्याच्यावरती जो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे तो मात्र या ठिकाणी काय होणार तर बदलणार आहे. तर आपण काय कन्सिडर करणार तर G2 या ठिकाणी आपण G1 या ठिकाणी आपण त्याला कन्सिडर करणार आहे. तर या केसमध्ये निग्लेक्ट करायला आपल्याला फ्रिक्शन ड्यू टू वॉटर. वॉटरमुळे जी फ्रिक्शन होणार ते आपल्याला निग्लेक्ट करायचं. डेन्सिटी जो दिलेला आहे तुम्हाला बॉबचं, ओके, बॉबची जी डेन्सिटी आहे ती रोने रिप्रेझेंट करणार आणि ती दिलेली आहे तुम्हाला 9 / 8 × 10³ kg/m³ एवढी डेन्सिटी दिलेली आहे कोणाची बॉबची. आणि डेन्सिटी जी दिलेली आहे तुम्हाला वॉटरची डेन्सिटी आपण कशा रिप्रेझेंट करणार तर सिग्माने रिप्रेझेंट करणार. आणि तो दिलेला आहे तुम्हाला 1000 kg/m³ इतका दिलेला आहे. 1000 म्हणजेच किती तर 10³ kg/m³ एवढी काय दिली त्याची डेन्सिटी तुम्हाला दिलेली काय तर सिग्मा इतका. ठीक आहे. तर आपल्याला T1 आणि T याच्यातलं रिलेशन काय ते आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं. तर या केसमध्ये आपल्याला एक कॉन्सेप्ट घ्यावं लागेल आणि ती म्हणजेच काय तर आपली रिलेटिव्ह डेन्सिटी नावाची कॉन्सेप्ट आपण या ठिकाणी यूज करणार. व्हॉट इज रिलेटिव्ह डेन्सिटी, कारण की आपला जो बॉब आहे तो सुरुवातीला कुठं होता तर एअरमध्ये होता, नंतर आपण त्याला डिप केलं कशामध्ये तर वॉटरमध्ये. तर त्या केसमध्ये त्याच्या डेन्सिटीमध्ये काय झालं तर चेंजेस झाले. मग आपण या ठिकाणी यूज करणार आहे रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला. ओके, तर आपण या केसमध्ये काय करणार तर वेटचं कॉन्सेप्ट या ठिकाणी घेणार आहे. वेट जर घेतलं तर एअरमध्ये जर वेट घेतलं तर तो किती असणार W इतकं वेट असेल. आणि वॉटरमध्ये जर डिप केलं तर त्याचं वेट लॉस होणार आहे. ओके, मग या ठिकाणी काय घेणार तर लॉस ऑफ वेट इन वॉटर डिवायडेड बाय weight of body in air. weight of body in air या दोघांचा जर रेशो घेतला तर त्याला काय म्हटलं जातं रिलेटिव्ह डेन्सिटी म्हटलं जातं. ओके, रिलेटिव्ह डेन्सिटी आता दोन टर्म आहे. तर लॉस जर घेतला वॉटरमध्ये तर वॉटरमध्ये त्याची डेन्सिटी किती घेणार तर आपण सिग्मा घेणार. ओके, आणि रेग्युलर जी डेन्सिटी आहे त्या बॉडीची ती किती असणार तर रो इतकं. लॉस जो आलेला आहे एअरमध्ये आपण वेट घेणार आहे W इतकं आणि वॉटरमध्ये जर घेतलं तर W1. मग लॉस किती झाला तर तो झाला तुमचा W - किती W1 आणि डिवायडेड बाय एअरमध्ये जर घेतला तर तो किती असणार तर W इतकं त्याचं काय असणार आहे वेट असणार आहे. ठीक आहे, याला जर सिम्प्लिफाईड केलं तर सिग्मा डिवायडेड बाय रो इज इक्वल टू W डिवायडेड बाय W किती झाला 1
आणि W1 डिवायडेड बाय काय झालं तर W. हा मायनस आहे, इकडे काय करणार तर आपण त्याला प्लस. W1 डिवायडेड बाय W इज इक्वल टू 1 मायनस सिग्मा डिवायडेड बाय रो. आणि याला जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला भेटेल रो मायनस सिग्मा, किंवा असं जरी ठेवलं तरी चालेल, काय अडचणी, डिवायडेड बाय रो. आपलं वेट किती असतं तर वेट असतं आपलं mg इतकं. मग mg1 झाला आणि याचं जे वेट आहे ते किती झालं तर mg इतकं झालं. mm काय झाला तर तुमचा कॅन्सर. मग या केसमध्ये जर तुम्ही g1 जर घेतला तर आपला g1 भेटेल किती तर रो मायनस सिग्मा डिवायडेड बाय रो, आणि त्याला मल्टिप्लाय करायचं आपल्या कशाने तर g ने. ओके, तर आपल्याला या केसमध्ये g1 ची व्हॅल्यू भेटलेली, ती कशामध्ये पुट करणार आहे आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये या ठिकाणी आपण पुट करणार आहे. देअरफॉर इक्वेशन नंबर 2 बिकम्स, इक्वेशन 2 काय भेटणार आहे तर T1 इज इक्वल टू 2 पाय, आणि आपल्या अंडर रूट मध्ये काय भेटेल तर L तसाच, आणि g1 च्या जागी आपण काय टाकणार आहे रो मायनस सिग्मा डिवायडेड बाय रो इंटू g. ओके, तर ही जी टर्म आपण सिम्प्लिफाईड जर केली तर T1 तसाच राहील, 2 पाय पण तसाच राहील, अंडर रूट मध्ये L अपॉन G मी सेपरेट करणार आहे, आणि आणखीन एक रूट घेणार आणि त्या रूट मध्ये याचं रेसिप्रोकल करणार, रो डिवायडेड बाय काय असेल तर रो मायनस सिग्मा. ही जी टर्म आहे तर ही आहे तुमचं T इतकं. ओके, तर इक्वेशन नंबर 1 वरून आपण त्याला पुट करू शकतो. मग T1 इज इक्वल टू हा काय राहिला T, आणि स्क्वेअर रूट मध्ये राहिलं रो. रोची जी व्हॅल्यू दिलेली आहे ती किती दिली तर 9 डिवायडेड बाय 8 इंटू 10⁻³ अँड टोटल डिवायडेड बाय परत रो दिलेला आहे तुम्हाला, आणि रोची जी व्हॅल्यू आहे ती किती तर 9 डिवायडेड बाय 8 इंटू 10⁻³ मायनस सिग्मा. सिग्माची व्हॅल्यू किती तर 10⁻³. बस या टर्मला आपल्याला काय करायचं सिम्प्लिफाईड करायचं. सिम्प्लिफाईड केल्यानंतर आपल्याला फायनल आन्सर आपल्याला भेटून जाईल. ओके, तरी कॉन्सेप्ट तुम्हाला समजले असेल तर एवढा पार्ट मी रफ करतो, म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्याचा आन्सर लिहिता येईल फायनल. तर T1 इज इक्वल टू T अंडर रूट मध्ये राहिलं तुमचं 9 डिवायडेड बाय 8, 9 डिवायडेड बाय 8 मी तसाच लिहिला, आणि तो 10⁻³ जो आहे तो पण तसाच लिहिला, अँड टोटल डिवायडेड बाय याला आपल्याला काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय करायचं, म्हणजे हा भेटला 9 इंटू 10⁻³ मायनस 8 इंटू 10⁻³ टोटल डिवायडेड बाय काय झाला 8. इथला 8 आणि इथला 8 काय झाला कॅन्सल. ओके, आणि याच्यातून कॉमन काय येणार आहे ते पण सिम्प्लिफाईड करून घेऊ. T1 इज इक्वल टू T अंडर रूट हा झाला 9 इंटू 10⁻³ अँड टोटल डिवायडेड बाय 9 मायनस 8 किती झाला 1 इंटू 10⁻³. हा 10⁻³ काय झाला कॅन्सल. मग आता राहिलं फक्त 9 स्क्वेअर रूटमध्ये. मग T1 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 9 टाइम्स T. स्क्वेअर रूट ऑफ 9 कशाचं स्क्वेअर रूट आहे तर तो आहे 3चं. मग आपला जो टाइम पिरियड आहे तो किती असणार आहे, टाइम पिरियड असेल आपला T1 इज इक्वल टू 3 टाइम्स T असेल. ओके, आणि या ठिकाणी जर तुम्ही ऑप्शन जर चेक केलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या क्वेश्चनचा करेक्ट ऑप्शन या ठिकाणी मॅच होतोय. ऑप्शन बी म्हणजेच आपलं काय T1 इज इक्वल टू 3 टाइम्स T. या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी.